बघा, आव्हान तर मी करणार नाही आजच्या तरुण पिढीला, पण निश्चितपणे तरुणांना ही जी संधी मतदानाची राज्यघटनेने दिलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची एक घटना आहे। एक अशा प्रकारचा हा अधिकार आहे। देशामध्ये अनेक प्रगत असलेल्या पिढींना देखील अशा प्रकारची संधी उपलब्ध नव्हती। आपल्याला ठाऊक आहे की अमेरिकेमध्ये पण लोकांना अधिकार प्राप्त करून घेण्याकरता मोठा संघर्ष करावा लागला। तिथे जे ब्लॅक आहे त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला, महिलांना मोठा संघर्ष करावा लागला। पण भारतामध्ये तशा प्रकारची स्थिती नव्हती। भारतामध्ये एकाच वेळेस सर्वांना बरोबरीचा अधिकार देण्यात आला आणि तोच अधिकार नंतरच्या काळामध्ये राजीवजींनी 21 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत केला। तर अजूनही मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये झालेला आहे। सर, आज तुम्ही दिल्लीवरून आलात। बघा, मी स्वतः राजकारणात आहे। राजकारणात अनेक महत्त्वाची पदं मला मिळत राहिलेली आहे आणि वारंवार जेव्हा आम्ही निवडणुकीमध्ये लोकांसमोर जातो आणि मतदानाचा आग्रह करतो तर मग स्वतःही मतदान करायला पाहिजे। मी स्वतः जर का मतदान करणार नाही तर इतरांना मतदान करा असा म्हणण्याचा मला काही नैतिक अधिकार राहणार नाही। आता जी जबाबदारी माझ्यावरती आहे त्याकरता दिल्लीला इतर दुसऱ्या राज्यांमध्ये मला जावं लागतं, तरी देखील आज निवडणुकीचा दिवस आहे। नागपूरला मतदान होत आहे। माझं मतदान नागपूरला आहे। मी इथला रहिवासी आहे आणि हे समजून मी मुद्दामून मतदानाकरता आलो आणि आज मी मतदान इथे केलेलं आहे।